नाही, परवा संध्याकाळी दादा तुकाराम खुडे, राहणार मांडवे, या युवकाच्या कानाला रिव्हॉल्वर लावून त्या ठिकाणी राम सातपुतेचा पीए आणि तो काही मंडल अध्यक्ष त्या पुणशिरस भागाचा, त्यानं ही दहशत आणि ही दादागिरी त्या ठिकाणी केली. एक शेतमजूर किंवा कष्टकरी अशा या माणसावरती दादागिरी करून त्या कंपनीला दहशत निर्माण करायची आणि या माध्यमामधून या रस्त्याच्या कंपनीकडून खंडणी वसूल करायची. पैसे देत नाही म्हणल्यानंतर वेगवेगळी देवळं बांधून द्या, अमुक करा, पैसे द्या, ह्या अनेक मार्ग याच्यामध्ये ह्या जे म्हात्रे कंपनी असेल किंवा वेगवेगळ्या कंपनी असतील यांचे हे उद्योग सुरू आहेत. ज्या वेळेला मला समजलं की या तालुक्यामधल्या दीनदलित दुबळ्या माणसावरती अत्याचाराने अन्याय केला जातोय आणि त्याची दखल पोलीस स्टेशन घेत नाही, त्यावेळेला मी माळशिरस थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथला PI दिंडोरे हे मी आलेलं म्हणून तिथून निघून गेले होते. ज्या वेळेला मी तिथल्या सगळ्या स्टाफला सांगितलं की तुम्ही हे 3 तास झालं या ठिकाणी बसून आहे, त्यांची गुन्हा दाखल करून का घेत नाही आणि त्या आरोपीला या ठिकाणी का आणलं जात नाही, हा दबाव राम सातपुते आणि यांचे धंदे, तुम्ही पोलीस आहे तुम्हाला माहित नाहीत का? आणि जर तुम्ही त्याचा गुन्हा दाखल 10 मिनिटाच्या आत नाही केला तर मी आता पोलीस स्टेशनच्या सगळ्या खिडक्या दारं तोडून टाकतो, यावरती पोरांना बोलवून मी या पोलीस स्टेशन उद्ध्वस्त करतो, माझ्यावरही गुन्हा दाखल करायचा नाही. आणि मग मात्र धावपळ करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. मला राम सातपुतेला आणि त्याचा तो PA हरी पालवे त्या दोघांनाही सांगायचा त्यावेळेला हा शेवटचा, यानंतर जर या तालुक्यामध्ये गोरगरिबावरती नव्हे कुणावरती किंवा या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही एजन्सी असतील, रोडवेज असतील, वेगवेगळे असतील, खंडणीच्या माध्यमातून किंवा अनेक मार्गामधून, कारण तुम्ही जी ह्या रिव्हॉल्वर लावून किंवा अशा पद्धतीनं दहशत निर्माण करताय, राम सातपुते याचे पाठीमाग अनेक वेळा या तालुक्यानं त्याची भाषा पाहिलेली आहे, त्याचं वागणं पाहिलेलं आहे, त्याची गुंडगिरी पाहिलेली आहे. पण मी या दादा खुडेच्या माध्यमातून तुम्हाला किंवा त्याला ही शेवटची, यानंतर जर कुणाचं मग हरी पालवेनं करू द्या नाहीतर अजून एखाद्या कार्यकर्त्यानं करू द्या, राम सातपुतेचे कापडे नव्हे चमडं सुद्धा ठेवणार नाही. आणि ही दहशत या तालुक्यामध्ये कधीच खपवून घेतली जाणार नाही. ही बीडची दहशत जर आमच्या तालुक्यामध्ये वापरायला लागला तर मात्र कुणी सगळं जग, पोलीस स्टेशन असू द्या, प्रशासन असू द्या, सगळं जग, राज्य तुझ्या बाजूला असू दे, हा उत्तमराव जानकर मात्र अन्याय खपवून घेणार नाही आणि या तालुक्यातल्या एकाही माणसाला वाऱ्यावर सोडणार नाही. तो माझा कार्यकर्ता असेल ना तरी नसेल, पण तुम्ही केलेलं हे कालचं कृत्य याची शिक्षा होणार. आणि पोलिसांनी तुम्हाला अटक नाही केली, तुमची धिंड नाही काढली, तुम्हाला शिक्षा नाही केली तर मात्र निश्चितपणानं या पोलिसांना सुद्धा माझं तुमच्या माध्यमातून म्हणजे हा इशारा समजा, जे सर्वसामान्य गुन्हेगाराला केलं जातं त्या सगळ्या जे मार्ग या कायद्यामध्ये आहेत ते त्या ठिकाणी वापरले पाहिजेत. त्याला आजपर्यंत अजून अटक केला नाही. काय पोलीस स्टेशनचा जावई आहे? कोण याला वाचवतंय?
आणि त्याला तात्काळ अटक करा. आणि जर अशा पद्धतीचे कृत्य पुन्हा या तालुक्यामध्ये झालं तर मात्र गाठ उत्तमराव जानकरांशी आहे, हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो. तुम्ही होता म्हणून गुन्हा दाखल झाला, परंतु जी कलम लावलेली आलेली आहेत तर ती कलम अशी आहेत की ते अटक होण्याची शक्यता कमी आहे. तर ह्या संदर्भात तुम्ही काय कायदेशीर सल्ला घेतलाय का किंवा त्या पोलिसांबरोबर चर्चा झाली आहे का? नाही, मला ते आत्ता समजलं की त्यामध्ये रिव्हॉल्व्हरचा उल्लेख नाही. जे कानाचा पडदा फाटलेला आहे, ज्या कानामधून त्याच्या रक्त वाहत होतं, त्याचे मी फोटो पाहिलेले आहेत. त्या ठिकाणचं मला ते हे मिळालेलं आहे, सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे. ह्या सगळ्या बाबीचा तपास या पोलिसांनी केला पाहिजे. आणि जरी त्यामध्ये त्यांनी तो उल्लेख केला नसेल तर जी घटना घडलेली आहे त्या अनेक लोकांनी पाहिलेली आहे. त्या ठिकाणी 100पेक्षा अधिकचे लोक होते आणि त्याही लोकांमध्ये त्याही परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. आणि अशा पद्धतीनं जर पोलिसांनी त्या संपूर्ण घटनाक्रमाचा सीसीटीव्ही फुटेज बघून काय घडलंय नेमकं त्यामध्ये पुरवणी जबाब घेतला पाहिजे. आणि त्या प्रकारची कलम मग 307 असो, आर्म ऍक्ट असो, ते लावली पाहिजेत. आणि अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे. ज्याही पद्धतीनं गुन्हा घडलेला आहे, ज्याही पद्धतीनं त्या गुन्ह्याचा सिरियसनेसपणा आहे तो आला पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर लोक नसते तर त्याचा सुद्धा संतोष देशमुख केला असता. याला विचारणार कोणच नाही. पण उत्तमराव जानकर या तालुक्यामध्ये जिवंत आहे हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि यापुढे ही मस्ती आणि तुमची नुसती मस्तीच नाही, या तालुक्यामध्ये जे चाललेलं तुमचं सगळे काळे धंदे आहेत, या तालुक्याला बर्बाद करण्याचं आणि वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या प्रकारे या तालुका उद्ध्वस्त करण्याचं तुमचं जे षडयंत्र आहे, तुम्ही काय विकासासाठी आला नाही. तुम्हाला काय इथल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नाही. इथलं जे मोहिते पाटील कुटुंब आहे आणि विरोधकांचं हे राजकारण संपवण्यासाठी फक्त तुम्ही आलेला आहे. तुम्हाला कुठल्या माणसाची काळजी आहे म्हणून तुम्ही बीड नाही तर नाही आला. म्हणून तुम्ही व्यवस्थितपणानं वागायचं आणि जे राजकारण आहे ते सरळ मार्गी करायचं. कशाला तुम्हाला लागतात जवळजवळ 40 आणि 50 लोकांना रिव्हॉल्वर? गाडीत उतरला की 25 जणांच्या कमरेला रिव्हॉल्वर. कुणी दिले लायसन? कुणी दिली ह्या हरिपालवेला लायसन? ह्याला कसला धोका आहे? का रिव्हॉल्वरची तपासणी झाली नाही? कोण वाटतं ह्या लायसन? मी गेली 50 वर्ष राजकारण समाजकारण करतोय, मला कधी आवश्यकता पडली नाही रिव्हॉल्वरची. माझ्या मनगटामध्ये ते सामर्थ्य आहे ना. आणि असली कसली भीती आहे तुम्हाला? असलं काय काम करताय की 50 रिव्हॉल्वर लागतात? चांगले धंदे करा ना. या तालुक्यामधल्या किती लोकांकडे रिव्हॉल्वर आहे? गुन्हेगारी माणूसच रिव्हॉल्वरचं लायसन घेऊ शकतो. जो काळे धंदे करतोय त्यालाच रिव्हॉल्वर किंवा त्यालाच भीती आहे. चांगल्या माणसाला असायची काय कारणच नाही ना. आणि हे काळे धंदे आणि हे गैरकृत्य, दादागिरी, दहशत या तालुक्यामध्ये नाही. त्याचा दादा पुढे हा शेवटचा. त्यानंतर मात्र तुम्हाला दादागिरीच बघायची असेल आणि ते रूप ह्या उत्तमराव जानकरचं बघायचं असेल, ती हिंमत, ते सामर्थ्य तुमच्यामध्ये असेल तर ती तयारी ठेवा. पण या प्रकरणात मुख्यमंत्र्याकरवी दबाव आणला जातोय असं पण काल समजलं. माझे आमदार मुख्यमंत्र्याच्या मार्फत किंवा गृहमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत दबाव पोलिसांवर आणतायत. तर हे कशा प्रकारे मग मॅनेज होणार? नाही, मी या तालुक्यामध्ये गोरगरिबांचा दाता आहे आणि यासाठी लढणार आहे.
कोणी मुख्यमंत्री आहे, कोणी हे आहे, म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः गेलो. जर त्याचा गुन्हा दाखल करत नसेल तर पोलीस स्टेशन फोडलेल्याचाही गुन्हा दाखल होणार नाही. जो न्याय त्याला तोच न्याय पोलीस स्टेशन फोडणाराला, आणि मी माझ्या उपस्थितीत फोडतोय. बोलवा 1500 पोरांना आणि टाका फोडून. जर न्यायच देणार नसेल, हे पोलीस स्टेशन अन्यायच करणार असेल, तर त्याला ठेवायचं कशासाठी? ह्यांना पगार देऊन पोसायचं कशासाठी? ह्या 100 लोकांचं काम काय तिथं? अन्याय झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी न्याय देणं, त्या गुन्हेगाराला जरब बसवणं, त्याला तात्काळ अटक करणं, पुन्हा गुन्हा करणार नाही अशा पद्धतीचं वर्तन पोलिसांचं असायला पाहिजे. म्हणून कुणी फोन करतोय, कुणी वरून सांगतोय, म्हणून 2-2 दिवस जर गुन्हा दाखल करत नसतील तर या तालुक्यामध्ये हे चालू देणार नाही. तुम्ही सांगितलं आता हे शेवटचं प्रकरण असेल. तालुक्यात जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर तुम्ही त्यांना आव्हान करणार का की माझ्याकडे या किंवा मी तुमच्या बरोबर असेल? नाही, नक्की या तालुक्यातल्या अगदी भाजीच्या देठाला जरी कुणी हात लावला, यांचं लुटायचं काम चालू आहे, यांचं गुंडगिरीचं काम चालू आहे, यांचं अवैध धंद्यांची कामं चालू आहेत, यामध्ये कुणी भरडला गेला आणि कुणावरही अन्याय झाला, त्यानं अर्ध्या रात्रीचा उत्तमराव जानकरांना फोन करायचा. मी तुमच्या मदतीसाठी नव्हे, तुमचा भाऊ म्हणून किंवा तुमचा कुटुंब प्रमुख म्हणून या तालुक्याचा त्या ठिकाणी उभा आहे. या तालुक्यामधल्या एकाही माणसावरती मी अन्याय होऊ देणार नाही, आणि झाला तर त्याला तुडवून काढल्याशिवाय सुद्धा सोडणार नाही. पोलीस राजकीय दबावापोटी काम करतात आपण म्हटलं होतं. आता पुढची याची दिशा कशी असणार आहे? समजा न्याय जर नाही मिळाला तर? नाही, मी कुणालाही या तालुक्यामध्ये कधी अन्याय, आणि ह्या अन्यायाचा शेवट असा होईल, कापडं नव्हे त्याचं चमडं सोलून करेल. मी अन्याय या तालुक्यावरती खपवून घेणार नाही, आणि तो माझा स्वभाव पण नाही. मी प्रसंगी काय वाटेल ते भोगायला तयार आहे, पण हे घडू देणार नाही. गेल्या अनेक दिवसापासून आपण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये बघतोय. परवाच माजी आमदार सातपुतेंचे जे कार्यकर्ते होते, जे टेंभुर्णी येथील वकिलाला मारलं, असे अनेक कार्यकर्ते येत आहेत. दबावपोटी सर्वसामान्य माणसं सुद्धा भीतीपोटी भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. खरं तर आज तुम्ही व्यक्त होताय, माध्यमाच्या द्वारे तुम्ही तालुक्यातल्या जनतेला इशारा करताय, परंतु कुठंतर भयभीत झालेला सर्वसामान्य नागरिक तुमच्या आव्हानानंतर खरं तर तो समाधान व्यक्त करेल. परंतु असे अनेक हरिपालवे माळशिरस तालुक्यात फिरत आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, किती असे हरिपालवे असू द्यात, नाहीतर अजून कुणी गुंड सुंड असू द्या, यांना फक्त सरकारी पाठिंबा आहे म्हणून दहशत आहे. ते त्यांच्या हृदयामध्ये ती हिंमत नाही. त्यांच्यामध्ये लढायचं असतं, त्यांच्यामध्ये ती उर्मी असती, तर मग हे रिव्हॉल्वर बाजूला ठेवा आणि लढायला कधीही या. पण तुम्हाला एक सांगतो, या तालुक्यामध्ये मी आहे तोपर्यंत एकाही माणसावर अशा पद्धतीचा तुम्ही केला असेल अन्याय, त्या टेंभुर्णीमध्ये तुम्ही केले असतील अन्याय अनेक भागामध्ये, पण या तालुक्यामध्ये होऊ देणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या दादा खुडेला न्यायच मिळणार, आणि त्याच्या पाठीमाग कोणत्याही परिस्थितीमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून मी ठामपणानं काल उभा होतो. काल मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन 2 तास बसून तो एफआयआर तयार करायला लावला. त्यामध्ये मी गेल्यानंतर पोलिसांनी गफलत केली, पण त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आणि वस्तुस्थिती बघून पोलिसांनी दुरुस्त करावं. अन्यथा या पोलिसांना सुद्धा त्यांच्या या वर्तणुकीची फळं भोगावी लागतील, अशा पद्धतीचं वातावरण या तालुक्यामध्ये केलं जाईल. माळशिरस तालुक्यामधील जर अगदी पोलिसांचं कामगिरी बघितली तर खरं तर सर्वसामान्य माणसांच्या पाठीमाग खरं तर हे पोलीस हात लागून लागलेले. आता तुम्ही गेले म्हणून दादा खुडेंना कदाचित न्याय मिळेल, परंतु असे अनेक नागरिक सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही बघतोय 9-10 वाजेपर्यंत बसतात, त्यांना पोलीस रिस्पॉन्स देत नाही. अशी प्रकरणं भरपूर आहेत.
त्यामुळं तुमच्या ह्या निर्णयामुळे खरं तर सर्वसामान्य माणसाला एक दिलासा मिळेल. परंतु पोलिसांचं जे काम आहे ते कुठं तर तालुक्याच्या हिताचं, जनतेच्या हिताचं दिसत नाही. ते अनेक दबावापोटी काम करत आहेत. आता पाठीमागं तुम्ही आमसभा घेतली, त्याच्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की अवैध धंद्यांना चाप बसला पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यामार्फत ते परत त्यांना रसद, मग कुठल्या प्रकारची रसद मिळते आणि ते पुढं तालुक्याच्या हिताचं काय काम होताना दिसत नाही या पोलीस स्टेशनच्या मार्फत. नाही, आता सगळ्या खात्याची, पोलिसांसह सगळ्या खात्याची पुन्हा मिटिंग, आता कारण आपल्याला घेऊन 7-8 महिन्याचा कालावधी लागला. पुन्हा या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना सक्त त्या ठिकाणी ताकीद दिली जाणार आहे. आणि जर नाही यांनी केलं तर मात्र अनेक जे मार्ग आहेत लोकशाहीचे, ते मात्र आपल्यासाठी खुले असणार आहेत. आणि त्यासाठी प्रसंगी संघर्ष करू, या लोकांसाठी लढू. पोलिसांनी सुद्धा न्यायच दिला पाहिजे, प्रशासनानं सुद्धा न्यायच दिला पाहिजे. यासाठी ही तहसील कचेरी असो, पोलीस स्टेशन असो, अनेक वेगवेगळी या दारूबंदी डिपार्टमेंट असो, या सगळ्यांना पुन्हा एकदा मिटिंग घेऊन किंवा त्यांना या सूचना देऊन जर ऐकलं नाही तर लोकशाही मार्गानं या माणसांना जागं करू. अनेक महिलांचा आक्रोश आहे. अनेक महिलांना वाटतं आपल्या गावामधली दारूबंदी व्हावी, आपल्या होणारं कुटुंब उद्ध्वस्त हे थांबावं. आणि त्यासाठी आमदार म्हणून ज्या वेळेला माझ्या कानामध्ये हा आवाज घुमतो त्यावेळेला मी सुद्धा अस्वस्थ होतो. त्यावेळेला मला सुद्धा खूप म्हणजे त्याचं तळमळ वाटते. पण राज्यामधून यांना रसद पुरवली जाते. पोलीस सुद्धा हतबल असताना त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामधून मार्ग काढावा लागेल. या तालुक्यातल्या सामान्य माणसाला न्याय द्यावा लागेल. आणि आमदार म्हणून ती माझी जबाबदारी आहे, तो मी देणार आहे. पालकमंत्री मध्यंतरी अकलूजमध्ये म्हटले होते की फक्त चिठ्ठी द्या, त्याचा कार्यक्रम लावतो. अशा वक्तव्यामुळे ह्या गुन्हेगारी करायचं उदारीकरण होतंय का तालुक्यामध्ये? नाही, त्यामुळेच यांना जी ऊर्जा मिळते, यांचं जे हे धाडस झालंय की कानाला रिव्हॉल्वर लावून किंवा रिव्हॉल्वरनं ठोका मारून त्याच्या कानाचे पडदे फाडून त्याच्या कानामधून रक्त व्हायला, हे धाडस हे पालकमंत्रीच नव्हे, पालकमंत्री तर करतोय, पालकमंत्री तर गुंडाच आहे, पण त्याच्याबरोबर हे सगळं सरकार आहे. आणि या सरकारच्या विरोधामध्ये आपल्या म्हणजे मला तरी लढावं लागणार आहे. निश्चितपणाने लढू.